नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज TCSचा आपण एकदम आवडता टॉपिक बघणार आहे, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे. बघा, TCSला याच्यावर कोणताही पेपर असो, कमीत कमी 1 ते 2 प्रश्न यावरती विचारलेत जा बघा. आणि आता धर्मदाय आयुक्ताची भरती म्हणजे पेपर चालू होत आहेत, त्यावर कमीत कमी एक तरी क्वेश्चन यावर विचारला जाणार बघा. आणि त्याआधी तुमचं हे रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. आधी आपण TCSनं काय घेतलेले क्वेश्चन बघू, आणि जे क्वेश्चन मी सगळीकडून काढले आणि बऱ्यापैकी डाटा एकत्र केला, जे मी लिहिले ते देखील मी तुम्हाला देतो. तर चला आता आधी क्वेश्चन बघू काही, नंतर मी तो डाटा तुम्हाला देतो. बघा आता, बघा, यांना डॅश यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखलं ते. तर कोणास, बघा, माणिक सीताराम घोडघाटे यांना काय, तर ग्रेस या टोपण नावाने ओळखलं ते. नेक्स्ट बघा आता समोरचा, जयवंत दळवी यांनी घेतलेले टोपण नाव सांगा. ठणठणपाळ. जयवंत दळवी यांना कोणत्या, तर मग ठणठणपाळ या टोपण नावाने ओळखले जात होते. समोर बघा आता, माधव जुलियन यांचे पूर्ण नाव काय, बघा, पूर्ण नाव विचारलं होतं त्यांचं. माधव जुलियन यांचं काय होतं, तर माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं काय होतं, तर पूर्ण नाव होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सगळी तुमची रिव्हिजन करून घेतो, त्यानंतरसुद्धा आपण क्वेश्चन घेऊ. पण तुमच्या आधी हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कोणाला कोणत्या टोपण नावाने ओळखला जातो बघा. तर चला तेच बघूया आपण आता. बघा, भार्गव विठ्ठल वरेरकर यांना कोणत्या टोपण नावाने, तर मामा वरेरकर या टोपण नावाने ओळखला जातो. मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी यांना संत मुक्ताबाई या नावाने ओळखला जातो बघा. आणि यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत या टोपण नावाने, हे देखील TCSनं विचारलं आहे बघा. गंगाधर कुलकर्णी यांना कोणत्या टोपण नावाने, तर रसगंगाधर या टोपण नावाने ओळखलं जातं. आणि प्रफुल्ल अत्रे यांना साहित्यिक सोमेश्वर या टोपण नावाने ओळखलं जातं. कोणाला, तर प्रफुल्ल अत्रे यांना साहित्यिक सोमेश्वर या टोपण नावाने ओळखलं जातं. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना संत ज्ञानेश्वर या टोपण नावाने ओळखलं जातं. श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांना पठ्ठे बापूराव, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, TCSचा आवडता. पठ्ठे बापूराव या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं, तर श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांना ते ओळखलं जायचं. अशोक रानडे यांना, बघा, दक्षकर्ण या टोपण नावाने ओळखलं जातं. महत्त्वाचं आहे, दक्षकर्ण काय, तर दक्षकर्ण या टोपण नावाने कोणास ओळखलं जायचं, लक्षात ठेवा, अशोक रानडे यांना ओळखलं जात होतं. दासोपंत दिगंबर देशपांडे या टोपण नावाने कोणाला, तर दासोपंत यांना ओळखलं जायचं. यांचं काय, तर दासोपंत या टोपण नावाने ओळखलं जायचं, त्यामुळे लक्षात ठेवा. लक्ष्मण सरदेसाई यांना पराशर या टोपण नावाने ओळखलं जातं. कोणाला, लक्ष्मण सरदेसाई यांना. दत्तात्रय विष्णू तोंडोळकर यांना प्रफुल्ल दत्त या टोपण नावाने ओळखलं जातं. तर पुरुषोत्तम धाकरस यांना फडकरी, हे देखील महत्त्वाचं, TCSनं विचारलं आहे बरं का. हा देखील विचारला आहे. फडकरी या टोपण नावाने कोण ओळखलं जातं, तर पुरुषोत्तम धाकरस यांना फडकरी या टोपण नावाने. आता वि.ग. कानिटकर यांना काय, रामशास्त्री या टोपण नावाने ओळखलं जायचं. नारायण वामन टिळक यांना रे टिळक, बघा, नारायण वामन टिळक यांना काय, तर रे टिळक या टोपण नावाने ओळखलं जातं, ते लक्षात ठेवा बघा. आता बंधू माधव मोडक यानी की कांबळे यांना काय, बंधू माधव या नावाने ओळखलं जायचं. प्रभाकर नारायण पाध्ये यांना भाऊपाध्ये म्हणून ओळखलं जातं. कोणाला, प्रभाकर नारायण पाध्ये यांना. लीला भागवत यांना भानुदास रोहेकर या टोपण नावाने ओळखलं जातं. कोणाला, लीला भागवत यांना. मोग रांगणेकर यांना मंगलमूर्ती, हा देखील विचारला TCSनं. मंगलमूर्ती या टोपण नावाने कोण ओळखलं जातं, तर मोग रांगणेकर. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियस, आपण आत्ताच बघितलं, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं काय पूर्ण काय, तर माधव जुलियन, बघा, हे लक्षात ठेवा, याने माधव जुलियन टोपण नावाने ओळखला जातं. आपल्याला इथं काय विचारलं होतं, त्यांचं पूर्ण नाव विचारलं होतं बघा. समोर बघा, साहित्यिक आणि त्यांचे टोपण नाव, आता हेच बघतोय आपण. नारायण मुरलीधर गुप्ते यांना काय, तर फक्त B या नावाने ओळखलं जातं, लक्षात ठेवा. नारायण मुरलीधर गुप्ते यांना काय, तर B. नारायण राजहंस, महत्त्वाचे आहे, सगळे महत्त्वाचे बघा, बालगंधर्व या टोपण नावाने ओळखलं जातं. कोणाला, तर नारायण राजहंस यांना. आता प्र.न. जोशी यांना काय, तर पुष्पदंत, खूप महत्त्वाचं आहे बघा, पुष्पदंत या टोपण नावाने कोणास ओळखलं जातं, तर प्र.न. जोशी. तुम्ही एक काम करा, मी ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथे तुम्ही जॉईन करा. मी ही PDF तुम्हाला टाकून देतो, तुम्ही फास्टमध्ये याच्यावर रिव्हिजन मारून घ्यायची, लेक्चरचं पूर्ण बघायचं आहे, तिथून देखील PDF डाउनलोड करायची आहे, तुम्ही बघा. प्र.न. जोशी यांना काय, पुष्पदंत या नावाने. प्रभाकर जनार्दन दातार यांना शाहीर प्रभाकर या नावाने ओळखलं जातं. न.रा. फाटक यांना फरिश्ता, हा देखील महत्त्वाचं आहे बघा, फरिश्ता या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं, तर न.रा. फाटक यांना फरिश्ता या नावाने ओळखलं जातं.
वीरसेन आनंद कदम यांना बाबा कदम या टोपण नावाने ओळखलं जायचं आणि विशा काळे यांना बाबुलनाथ या टोपण नावाने ओळखलं जायचं बघा. वसंत नारायण मंगळवेळेकर यांना राजा मंगळवेळेकर, काय तर राजा मंगळवेळेकर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. द्वारकानाथ माधवराव पितळे यांना नाथ माधव या टोपण नावाने ओळखलं जायचं बघा. ल.ना. जोशी यांना नरसिंहग्रज कोणा तर ल.ना. जोशी यांना ओळखलं जायचं बघा. या पेजवरचे जे आज दिलेले आहेत मी, हे खूप IMP आहेत बघा या पेजवरचे दिलेले, कारण की हे सगळेच्या सगळे TCSनं विचारलेत बघा. कोणत्या ना कोणत्या पेपरला हे सगळे विचारून झाले, त्यामुळे हे डायरेक्ट शक्यतो होईल तर तुमच्याकडून ते लिहूनच घ्या वाटलं असतं, म्हणजे कसे कायमस्वरूपी डायरेक्ट पाठच होऊन जातील, परत तुम्हाला टेन्शनच राहणार नाही बघा. आता समोर बघा, दिवाकर कृष्ण केळकर यांना दिवाकर कृष्ण या नावाने ओळखलं जातं. तर मोग रांगणेकर यांना काय धुंडीराज या नावाने ओळखलं जातं. कोणाच धुंडीराज या नावाने, तर मोग रांगणेकर यांना ओळखलं जातं. बाळकृष्ण भगवंत बोरकर या नावाने बळीबाब या नाव म्हणजे बाकीबाब या नावाने ओळखलं जातं. कोणास तर बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना. चंद्रकांत सखाराम चव्हाण यांना बाबूराव अर्नाळकर या नावाने ओळखलं जातं बघा. काय तर बाबूराव अर्नाळकर. बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने ओळखलं जायचं. कोणास तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना. त्यानंतर राम गणेश गडकरी यांना बाळकराम या नावाने ओळखलं जातं. ते विनोदासाठी त्यांचं हे नाव ठेवलं होतं, काय तर बाळकराम. कोण? राम गणेश गडकरी यांना. बघा, भगवान रघुनाथ कुलकर्णी बी रघुनाथ या नावाने त्यांना ओळखलं जातं. कोणास? भगवान रघुनाथ कुलकर्णी यास. बघा, कृष्णाजी पांडुरंग लिमये यांना राधारमण या नावाने ओळखलं जातं. तर प्रल्हाद वडेकर यांना रूप या नावाने ओळखलं जातं. लक्ष्मीकांत तांबोळी यांना लता जिंतूरकर या नावाने ओळखलं जातं. आणि प्रमोद नवलकर यांना भटके या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट नाव आहेत बरं का हे टोपण नाव. IMPच आहे, म्हणजे पाठच करून ठेवायची तुम्हाला. तुम्ही वाटल्यास तर हा व्हिडिओ एक वेळेच्या 2 वेळेस बघा, 2च्या ऐवजी 3 वेळेस बघा, पण संपूर्ण डायरेक्ट लक्षातच ठेवून घ्या, पाठच करा. 100% तुमचा हे पाठ झालं म्हणजे 2 क्वेश्चन कुठंच गेले नाही बघा तुमचे TCSचे. बघा, कृष्णाजी विनायक पोटे यांना भानुदास या नावाने ओळखलं जातं. कोणास? तर भानुदास या नावाने कृष्णाजी विनायक पोटे यांना ओळखलं. भालचंद्र नेमाडे यांना काय म्हणजे भालचंद्र नेमाडे. कोणाचा? भागवत वना नेमाडे यांना काय भालचंद्र नेमाडे या नावाने ओळखलं जातं. गोपाळ नरहर नातू यांना मनमोहन या नावाने ओळखलं जातं. डॉक्टर काशीनाथ हरिमोडक यांना माधवानुज या नावाने ओळखलं जातं. टोपण नाव बघा, माधवानुज म्हणून. कोणास? तर काशीनाथ हरिमोडक यांना. श्यामकृष्ण शिंदे यांना काय मिलिंद माधव या टोपण नावाने ओळखलं जातं. तर मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत या टोपण नावाने ओळखलं जातं. रघुनाथ चंद्रावरकर यांना रघुनाथ पंडित म्हणून ओळखलं जातं बघा. आणि सुगंधा गोरे या नावाने सुखाराम हिवादाले यांना ओळखलं जातं. काय? सुगंधा गोरे. लक्षात ठेवा. अप्पाराव धुंडीराज मुरतुले यांना सुमंत या नावाने ओळखलं जातं. काय तर सुमंत. कोणाला? मुरतुले यांना. किशोर कदम यांना बघा सौमित्र कवी या टोपण नावाने म्हणजे सौमित्र या नावाने ओळखलं जातं. आणि होनाजी शेलखाने तसेच वाळा कारंजकर यांना होनाजी वाळा या नावाने ओळखलं जातं. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. अनंत भवानी बाबा घोलप यांना अनंत फंदी या नावाने ओळखलं जातं. अनंत फंदी हा देखील TCSने विचारला आहे बरं का. अनंत भवानी बाबा घोलप यांना काय तर अनंत फंदी या नावाने ते ओळखलं जातं. अरुणा ढेरे बघा सुमित्रा बोधनकर या नावाने ओळखलं जातं. कोण? अरुणा ढेरे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथे जा, जॉईन करा, डाउनलोड करा आणि रिव्हिजन करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करा. मग त्यात माझाही फायदा आहे आणि तुमच्या मित्रांचा देखील फायदा आहे. त्यामुळे शेअर करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. त्यातून मला काही लाईकमधून पैसे भेटणार नाही, पण लाईक केल्याने थोडी व्हिडिओची रीच वाढते, बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला मदत होते. त्यामुळं लाईक करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये साहित्य आणि साहित्यिक या लेक्चरचं, जे की तुम्हाला TCSसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.